तुम्ही एका पक्षाचे जे लोक असतील एका गटामध्ये बसलेले तुमच्या सर्वांनी एका लाईनीमध्ये आले तर दुसरा गट एका बाजूने बसू शकत नाही. कृपया सर्वांना याबाबत सूचना दिल्या होत्या. कृपया सर्वांना विनंती आहे एका बाजूने जर आले समोरच्या लाईनमध्ये महिला बसलेल्या समोरच्या दोन कारण आपण सांगितलेलं कारण आता निवडणुकीची वेळ झाली सुरू झाली निवडणूक देण्यात आलेल्या आहे किंवा त्यांचाच तो अधिकार आहे. इतर कोणी या ठिकाणी उभे राहू नये तर बंधू आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की विश्वरत्न नगरसेवक झाले ना, निवडून आलेत ना, मांडेला मांडे लावून हाताला हात घालून गळ्यात हात घालून आता एकमेकात शेजारी बसणारी. सत्याला तुम्ही लाचार आहेत. कशा युत्या करतात, छुप्या युत्या करतात, ते पाठिंबा घेतात. ते आता अंधभक्ताला दिसत नाही डोळ्यावर पट्टी मारली का तुम्ही? होय अंधभक्तांनो, बघा हिंदू मुस्लिम करणाऱ्यांनो, हे सरकार सत्तेसाठी काही करू शकते हे लक्षात ठेवा. कोणी कुणाचं नाही आहे. त्याच्यामुळं जातीवादपणा आणि भेदभाव आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणारे अशा नेत्यांना आहे ना लांब सारा. आत्ताही योग्य वेळ आहे. जागे व्हा बाबांनो. हिंदू मुस्लिम करू नका. सण तुम्ही तुमचे साजरे करा, ते त्यांचे सण साजरे करते. सभागृहामध्ये गेले की बघा कसे गळाभेट घेतात ते. कोणाचं काय नसतं, रंगावर जाऊ नका. एवढंच सांगतो बाबांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.